तर आज बघा मस्त पालक पराठ्यात शेजवान चटणी आणि मस्त हळद दूध आहे. तर वातावरण सध्या बदलतंच आहे ना त्याच्यामुळं. तर हाय हॅलो, मी किशोरी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी पराठे बनवलेले, पालक पराठे. पालक थोडी कमीच होती पण छान झालेले, नाश्त्याला तर होऊन गेले. आणि आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो, जेवण असतो म्हणजे स्वयंपाक असो किंवा नाश्ता बनवायचा असो, काय बनवायचं तर तसंच असतं माझं, जे असेल त्यातून पटकन काहीतरी मस्त अशी डिश बनवायची. तरी ते हॅलो, शुभ सकाळ सर्वांना. 10 वाजलेत. 10 वाजता आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा पराठे आणि शेजवान चटणीचा नाश्ता करते. झाली तुमची धुलीवंदन आणि होळी खूप छान पद्धतीने साजरी केली असेल सर्वांनी. तुमचा झाला का नाश्ता? या नाश्ता करायला. सकाळी सकाळी हेल्दी नाश्ता मिळाला ना, दुपारच्या जेवणाची गरजच वाटत नाही. घरात कसं कुणी ना कुणी आपल्या असतंच आणि मग बाकीच्यांसाठी पण स्वयंपाक बनवावाच लागतो. तर इथे दुपारच्या जेवणाची तयारी आहे. मस्त मुगाचं बिरडं होतं आणि तेच छान असं जाडसर म्हटलं करूयात आणि गरमागरम भात सोबत लोणचं, असं दुपारचं जेवण असतं. तर इथे मी मुगाची भाजी, छान असा कांदा आणि लसूण अगदी घरच्या पद्धतीनं जसं मी बनवते ना त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते. भाज्यांमध्ये ना जास्त तेल, तिखट, जास्त मसाले, एकदम तर्रीदार वगैरे असं नाही. कधीतरी असतो, म्हणजे आठवड्यातून किंवा महिन्यातून 2 ते 3 वेळेस अशी एखादी डिश असते. तर तेव्हा मात्र आवर्जून करत असतो, पण रोजच्या जेवणात एवढं नाही करत आम्ही. बसल्या बसल्या म्हटलं नेलपेंट पण लावून घेऊ. मस्त अशी पायाला नेलपेंट लावून घेतलेली आहे, हातांना नाही लावून घेत. आणि इथे रात्रीच्या जेवणाची तयारी. तर इथे मी गवार बटाटा माझ्यासाठी बनवलेला. छान भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आणि मस्त जाडसर अशी भाजी बनवलेली. त्यानंतर ह्यांना आज चिकन आणलेलं त्यांनी, कारण होळी झाल्यानंतर कर असते ना आणि दुसऱ्या दिवशी काही ते ग्रहण होतं, त्यामुळे मग ते काही बनवता आलं नाही, तर काल बनवलेलं. तर ह्यांना मस्त चिकनचं मसाले भात बनवलेला. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, कमेंट करत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.